नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणमितीच्या आजच्या चौथ्या लेक्चरमध्ये मी दिनेश गवई तुमचं हार्दिक स्वागत करतो। या अगोदर आपण त्रिकोणमितीचे पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 बघितलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये त्या लेक्चरमध्ये आपण सर्व त्रिकोणमितीचं बेसिक्स, त्याबरोबर ट्रिग्नोमेट्रिक टेबल आणि ट्रिग्नोमेट्रीचे वेगवेगळे एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघितलेले आहेत। आज आपण आजच्या लेक्चरमध्ये ॲडव्हान्स लेवलचे त्रिकोणमितीचे उदाहरणं आपण बघणार आहोत आणि आजचं हे त्रिकोणमितीचं म्हणजेच ट्रिग्नोमेट्रीचं शेवटचं लेक्चर असणार आहे। तर बघा, पहिला प्रश्न आपल्यासमोर दिसत आहे बघा, की जर साइन थीटा बरोबर 3/4 आणि कॉस थीटा बरोबर 5/4 तर 1 अधिक टॅन थीटा छेदामध्ये 1 वजा कॉट थीटाची किंमत किती? आणि हा प्रश्न आला होता 28 डिसेंबर 2020च्या RRB NTPCच्या प्रश्नपत्रिकेमध्ये। तर लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहिजे टॅन थीटा आणि इथं पाहिजे आपल्याला कॉट थीटा। किमती दिलेल्या आपल्याला साइन थीटा आणि कॉस थीटाच्या। मग आपल्याला माहीत आहे टॅन थीटा बरोबर काय असते रे? टॅन थीटा बरोबर असते साइन थीटा छेद कॉस थीटा, आहे ना। मग साइन थीटा छेद कॉस थीटा आहे, तर साइन थीटाची किंमत आपल्याला दिलेली आहे आणि कॉस थीटाची पण दिलेली आहे। मग साइन थीटा बरोबर त्याची किंमत लिहिली मी 3/4 अपॉन कॉस थीटाची किंमत किती आहे? 5/4। हे जर सॉल्व केलं तर काय होईल? 3/4 गुणेला 4/5 म्हणजे हा कटून जाईल, म्हणजे याचं उत्तर येईल 3/5। म्हणजेच टॅन थीटा बरोबर उत्तर किती आलं? 3/5। आणि खाली आपल्याला काय पाहिजे? कॉट थीटा पाहिजे। मग कॉट थीटा बरोबर काय असते? 1/टॅन थीटा, म्हणजे जे पण टॅन थीटा आहे त्याचा गुणाकार व्यस्त। म्हणजे बघा 1/टॅन थीटा आपलं आलं 3/5, म्हणजेच हे काय होईल? 1 गुणेला 5/3 म्हणजे ज्याचं उत्तर येईल 5/3। ठीक आहे। आता आपल्याला किमती भेटल्या टॅन थीटा आणि कॉट थीटाच्या। आपल्याला याचं उत्तर पाहिजे, म्हणून आपण यामध्ये आता किमती टाकू। बघा काय आहे? 1 अधिक टॅन थीटा, टॅन थीटाची किंमत किती आहे? 3/5। ठीक आहे। छेदामध्ये 1 वजा कॉट थीटाची किंमत किती आहे रे? बघा 5/3। ठीक आहे, बरोबर। बघा इथं 1 आहे, 1 अधिक 3/5 व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज तिरपा गुणाकार करावा लागेल। म्हणजे पुढे काय होईल? 5नं 1ला गुणलं उत्तर आलं 5, अधिक या 1च्या छेदामध्ये काय नाही म्हणजे 1 आहे, मग 1 गुणेला 3 झाले 3 आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार हे झाले 5। इकडे बघा इथं काय आहे? व्यवहारी अपूर्णांकाची वजाबाकी, परत तिरपा गुणाकार 3 गुणेला 1 3 वजा 5 गुणेला 1 5 आणि छेदामध्ये 3। ठीक आहे। मग वरती काय येईल? 5 अधिक 3 8/5 छेदामध्ये 3 वजा 5 वजा 2/3, बरोबर आहे। मग पुढे जर सॉल्व केलं तर व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार तयार होईल, म्हणजेच 8/5 गुणेला हा होईल 3/-2, बरोबर। आता 2ने 8ला भाग जातो, 2×8 म्हणजे हे उत्तर आलं -4, म्हणजे हे -4 गुणेला 3 वजा 12/5 आपलं उत्तर आलं। हे झालं याचं पहिल्याचं उत्तर। ठीक आहे। म्हणजेच आपण बघा, उदाहरण दिसायला कठीण असते, पण आपल्याला जर रेशो माहीत असतील, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले जर माहीत असतील तर सोडवणं इझी होते, आपल्याला समजते काय करायचं आहे तर। ठीक आहे, हा पहिला प्रश्न होता। आता आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत। बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे, जर 1/sin वर्ग 65° अधिक कॉस वर्ग 65° अधिक साइन 15° छेदामध्ये कॉस 75° अधिक कॉस 65° छेदामध्ये साइन 25° बरोबर वर्गमुळात 3 टॅन थीटा, तर थीटा बरोबर किती? आणि हा प्रश्न आला होता 28 डिसेंबर 2020ला। अशा प्रकारचा प्रश्न दिसला तर कॉस 65ची किंमत आपल्याला माहीत नाही, साइन 15ची किंमत माहीत नाही, साइन 25ची किंमत माहीत नाही, कॉस 65ची सुद्धा किंमत आपल्याला माहीत नाही आहे। तर आता 13 क्या होगा कालिया अशा प्रकारची कंडिशन होईल, ही काहीच माहीत नाही तर कसं सॉल्व करायचं? तर ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर प्रश्न दिसायला कठीण आहे पण सोडवायला सोपा आहे। बघा याच्यामध्ये 3 कन्सेप्ट यूज होतील, त्या आहेत, आपण पहिलीच ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी बघितली होती की साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा याचं उत्तर किती असते? 1। ही पहिली आयडेंटिटीच आपली इथं चालेल। बघा साइन वर्ग थीटा म्हणजे इथं 65° दिलेला आहे, अधिक कॉस वर्ग थीटा म्हणजे इथं 65, म्हणजे थीटा थीटा सारखा आहे, म्हणजे याचं उत्तर आलं 1। हे इथं चाललं।
आता बघा इथं साईन 15 अंश आहे आणि इथं कॉस 75 अंश आहे. याच्यासाठी काही कन्सेप्ट आहेत बघा, लक्षात घ्या की साईन 90 वजा थिटा बरोबर त्याचं उत्तर असते कॉस थिटा. साईन 90 वजा थिटा त्याचं उत्तर असते कॉस थिटा. आणि दुसरं आहे कॉस 90 वजा थिटा त्याचं उत्तर असते साईन थिटा. कॉस 90 वजा थिटा त्याचं उत्तर असते साईन थिटा. आता बघा इथं काय आहे, कॉस 75 अंश आहे, कॉस 75 अंश आहे आणि वरती आहे साईन 15 अंश. तर मी या कॉस 75 अंशाला हे समजा कॉस आहेत आणि थिटाच्या ठिकाणी आपण 75 टाकले तर आपण या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, साईन 90 वजा थिटा म्हणजेच 75, 90 वजा 75 असं लिहू शकतो. ठीक आहे. आणि इथं बघा कॉस 65 अंश वरचा तसा ठेवला आणि खाली साईन 25 अंश आहे. मग आपण या फॉर्म्युल्यामध्ये जर म्हणायचं म्हटलं तर साईन थिटा आपल्याला दिलेला आहे, साईन 25 अंश दिलेला आहे, थिटाच्या ठिकाणी किती आहे 25. मग याला आपण कसं लिहू शकतो, कॉस 90 वजा थिटा म्हणजे कॉस 90 वजा 25. टाकूया बघूया. बरोबर 1/, इथं बघा साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा याचं उत्तर किती आलं रे, 1 आलं. हे पुढे करण्याची गरज आहे नाही. अधिक समजलं ना काय आलं तर, कारण या थिटाच्या ठिकाणी इथं काय 65 अंश आहे. ठीक आहे. पुढे बघा साईन 15 अंश छेदामध्ये कॉस 75 अंश. तर हा साईन 15 अंश जसाच्या तसा छेदामध्ये कॉस 75 अंशाला मी साईनच्या फॉर्ममध्ये लिहितो. तर कॉस थिटा बरोबर असते साईन 90 मायनस थिटा, म्हणून साईन 90 वजा थिटाची किंमत किती आहे इथं 75. ठीक आहे. या फॉर्ममध्ये लिहिलं. पुढे आहे अधिक कॉस 65 अंश. आता या साईन 25ला मी कॉसच्या फॉर्ममध्ये लिहितो. तर साईन थिटा बरोबर आपण लिहू शकतो कॉस 90 वजा थिटा, म्हणून कॉस 90 वजा थिटाची किंमत किती 25 अंश. आणि या सर्वांचं उत्तर आहे √3 टॅन थिटा. ठीक आहे. बघा 1/1 याचं उत्तर 1 आलं. अधिक साईन 15 अंश अपॉन 90 म्हणा 90 वजा 75 किती झाले रे साईन 15 अंश. अधिक कॉस 65 अंश भागेला कॉस 90 वजा 25 किती झाले 65 अंश म्हणजे कॉस 65 अंश. बरोबर उत्तर आलं √3 टॅन थिटा. बरोबर आहे. आता बघा साईन 15 अंश साईन 15 अंश कटला म्हणजे 1 झाला. कॉस 65 अंश आणि कॉस 65 अंश कटला म्हणजे 1 झाला. म्हणजे इथे किती राहिलं 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर √3 टॅन थिटा. बरोबर. मग पुढे काय होईल 1 अधिक 1 अधिक 1 किती झाले 3 बरोबर √3 टॅन थिटा. आता मला काय पाहिजे फक्त थिटाची किंमत पाहिजे, म्हणून हा √3 इकडे जाईल. म्हणजेच टॅन थिटा बरोबर आपण लिहू शकतो 3/√3. ठीक आहे. टॅन थिटा बरोबर, कारण हा √3 या इथं गुणाकारामध्ये होता, इकडे जाताना भागाकारामध्ये आला, म्हणून टॅन थिटा बरोबर आपण लिहू शकतो 3/√3. पण आपल्याला फक्त थिटाची किंमत पाहिजे, म्हणून टॅन थिटा बरोबर बघा या 3ला मी असं लिहू शकतो √3 गुणिला √3 छेदामध्ये हा √3 जसा तसा. कारण √3 गुणिला √3 म्हणजे उत्तर किती येईल 3 येईल. बरोबर ना. मग हा √3 कटला म्हणजे टॅन थिटा बरोबर उत्तर किती आलं रे, टॅन थिटा बरोबर √3 आहे ना. आता आपल्याला थिटाची किंमत पाहिजे, म्हणजे हा थिटा किती अंशाचा आहे ते पाहिजे. मग बघा या ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये थिटाची किंमत √3 कुठं आहे बघा थिटाची किंमत √3 इथं आहे, म्हणजे 60 अंशामध्ये आहे. म्हणजे थिटा बरोबर आपल्याला भेटला 60 अंश. थिटा बरोबर किती भेटला 60 अंश. एवढं सोपी उत्तर होतं याचं. आणि प्रश्न जर समजत असतील, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत बघा. तर बघा तिसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. जर कॉट x बरोबर 5/12 तर साईन वर्ग x अधिक 1 बरोबर किती. कॉट xची किंमत आपल्याला दिलेली आहे 5/12 आणि आपल्याला काढायचं आहे साईन वर्ग x अधिक 1 बरोबर किती. मला माहीत आहे कॉट x बरोबर असते 5/12 इथं दिलेला आहे, पण याचा जर आपण फॉर्म्युला म्हटला
तर टॅन थिटा बरोबर असते सल आणि कॉट थिटा त्याच्या उरतं, म्हणजेच हे होईल लगतची बाजू अपॉन समोरची बाजू, बरोबर आहे. म्हणजे लगतची बाजू 5 आहे आणि समोरची बाजू किती आहे 12. आपल्याला साइन एक्स काढायचा आहे, मग साइन थिटा बरोबर काय असते समोरची बाजू अपॉन कर्ण, कारण सक म्हणतो आपण आहे ना. आता समोरची बाजू तर 12 आपल्याला माहीत आहे, म्हणजे साइन एक्स बरोबर 12 आता कर्ण आपल्याला माहीत पाहिजे. मग आपला जो पायथागोरसाचे त्रिकुट आहे, पहिली बाजू 5 असेल, दुसरी बाजू 12 असेल, तर तिसरी बाजू किती असते आपली 13. हे पायथागोरसाच्या त्रिकुटानुसार आपण म्हटलं, म्हणजे कर्ण बरोबर आपला येईल 13. म्हणजेच आपण साइन एक्स बरोबर म्हणू शकतो 12/13. ठीक आहे. आता हे 13 कुठून आले यासाठी तुम्ही पायथागोरसाच्या प्रमेयानुसार काढू शकता, किंवा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पायथागोरसाचे त्रिकुट या त्रिकोणमितीचं जे पहिलं लेक्चर आहे त्यामध्ये आपण पायथागोरसाचे त्रिकुट घेतलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. परत ते टॉपिक रिपीट करायला आपल्याला तेवढा वेळ नाही आहे, कारण मार्च किंवा एप्रिलमध्ये RRB NTPCची प्रश्नपत्र म्हणजे जो पेपर आहे ते होण्याची शक्यता दाट आहे, हे लक्षात घ्या. आता साइन एक्सची किंमत भेटली, मग याच्यामध्ये किमती टाका. आपल्याला काय काढायचं आहे साइन वर्ग x अधिक 1. पुढे सॉल्व करू. साइन एक्सची किंमत किती आहे 12/13 आणि याचा काय करायचा आहे वर्ग अधिक 1. पुढे जर सॉल्व केलं तर 12चा वर्ग असतो 144, छेदामध्ये 13चा वर्ग असतो 169 अधिक 1. ठीक आहे. परत या 1च्या छेदामध्ये काही नाही म्हणून 1. पुढे काय होईल तिरपा गुणाकार, म्हणजे 144 गुणेला 1 म्हणजेच 144 अधिक 169 गुणेला 1 म्हणजेच 169 आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे 169 गुणेला 1 169. याची बेरीज होईल 9 4 की झाले 1303. हातचा आला 1. 1 अधिक 6 7 7 4 1101. हातचा आला 1. 1 अधिक 1 2 2 आणि 1 3. 313 छेद 169 हे आपलं उत्तर आलं याचं. म्हणजे आपला तिसरा प्रश्नाचं उत्तर किती आलं 313 छेद 169. एवढे सोपे प्रश्न आहेत, फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि ट्रिग्नोमेट्रिक टेबल तुमचं लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. जर साइन ए बरोबर 4/5 आणि साइन बी बरोबर 5/13 तर आपल्याला काय सांगितलं कॉस कंसामध्ये ए अधिक बी बरोबर किती. आणि हा प्रश्न आला होता 6 एप्रिल 2016ला. ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आता साइन दिलेला आहे आणि आपल्याला काढायचा आहे कॉस कंसामध्ये ए अधिक बी, म्हणजे ए आणि बीची किंमत काढावं लागेल. पण ए आणि बीची किंमत आपण याच्यानुसार डायरेक्ट काढू शकत नाही. मग त्यामुळे बघा एक आपण काम करू शकतो. इथं आपल्याला माहीत आहे बघा, हा लक्षात ठेवा की कॉस ए अधिक बी ॲडिशन फॉर्म्युला आहे कॉसचा. काय असते कॉस ए गुणेला कॉस बी वजा साइन ए गुणेला साइन बी. हे लक्षात ठेवा. कॉस ए अधिक बी बरोबर काय असते कॉस ए गुणेला कॉस बी वजा साइन ए गुणेला साइन बी. ठीक आहे. आता लक्षात घ्या इथं साइन ए दिलेला आहे 4/5. मग आपल्याला कॉस ए काढावं लागेल. मग याच्यानुसार आपण जर म्हटलं तर साइन ए बरोबर 4/5 आहे आणि ए साइनची किंमत काय असते समोरची बाजू छेदामध्ये कर्ण. आता मला कॉस ए काढायचा आहे. मग कॉस ए बरोबर काय असते लगतची बाजू छेदामध्ये कर्ण आहे ना. कर्ण तर आपल्याला भेटला किती आहे 5. आता लगतची बाजू काढावं लागेल. मग एक बाजू 4 आहे एक बाजू 5 आहे, तर आपला जो त्रिकुट आहे 3 4 5 म्हणजे कॉस ए बरोबर लगतची बाजू झाली 3 आणि कर्ण झाला 5, म्हणजे कॉस एची किंमत भेटली 3/5. हे कशानुसार काढलं मी पायथागोरसाच्या त्रिकुटानुसार. पुढे आता आपल्याला साइन बी दिलेलं आहे, सेम तसंच काढावं लागेल. साइन बी बरोबर किती आहे रे 5/13. परत ही काय आहे वरची असते साइनमध्ये समोरची बाजू आणि खालची असते कर्ण. सेम इथं आपल्याला आता कॉस बी काढायचं म्हटलं तर कॉस बी बरोबर इथं लागेल लगतची बाजू आणि खाली असेल कर्ण. कर्ण आपल्याला माहीत आहे 13 लिहिला. आता लगतची बाजू परत पायथागोरसाच्या त्रिकुटानुसार एक पायथागोरसाचं त्रिकुट आहे माझ्याजवळ 5 12 13, म्हणजे लगतची बाजू किती येईल 12. ठीक आहे. आता बघा साइन ए
साइन बी भेटलं, कॉस ए कॉस बी भेटलं. आता आपल्याला काढायचं होतं कॉस ए अधिक बी. मग याच्यामध्ये फक्त किमती टाकू. म्हणून बरोबर कॉस एची किंमत बघा किती आहे 3/5. इथं डॉट आहे म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे. पुढे कॉस बीची किंमत बघा किती आहे 12/13 वजा इथं काय साइन ए. साइन एची किंमत बघा 4/5 गुणेला साइन बीची किंमत आहे 5/13. सॉल्व करा. बघा इकडे काय होते का नाही होत. इथं 5 कटतो. 12 गुणेला 3 12 36 छेदामध्ये 13 65 वजा वरती राहिला 4 खाली रे 13. आता बघा 36/65 वजा 4/13 आहेत. याचा छेद 65 आहे, याचासुद्धा 65 करावं लागेल. म्हणजे 13 65 होतात. म्हणून यालासुद्धा 5ने गुणलं आणि यालासुद्धा 5ने गुणलं. म्हणजे 36/65 वजा 4 गुणेला 5 की झाले 20 आणि 13 गुणेला 5 की झाले 65. म्हणजे 36 वजा 20 किती झाले रे 16/65. आता याला संक्षिप्त रूप जात नाही म्हणजे याचं उत्तर भेटलं आपल्याला 16/65. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर खरंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. प्रश्न दिसायला कठीण आहेत पण सोडवायला सोपे आहेत. ठीक आहे. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, लिहून ठेवा नोटबुकमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर आहे. जर कॉस थिटा अधिक साइन थिटा बरोबर एम आणि सेक थिटा अधिक कोसेक थिटा बरोबर एन तर आपल्याला काढायचं आहे m/n बरोबर किती. आणि हा प्रश्न येऊन गेला होता 3 एप्रिल 2016च्या RRB NTPCच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर लक्षात घ्या आपल्याला काढायचं आहे m/n. मग आपण करू m/n बरोबर mची किंमत काय आहे कॉस थिटा अधिक साइन थिटा. ठीक आहे. अपॉनमध्ये nची किंमत काय आहे सेक थिटा अधिक कोसेक थिटा. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण आहे. मग पुढे m/n बरोबर वरचं बघा कॉस थिटा अधिक साइन थिटा जसंच्या तसं ठेवलं. बघा सेक थिटाला आपण काय लिहू शकतो. सेक थिटा हा रेसिप्रोकल असतो 1 कॉस थिटाचा. कॉस थिटाचा रेसिप्रोकल असतो म्हणून सेक थिटा आहे ना. सेक थिटा बरोबर काय असते 1 कॉस थिटा. आणि कोसेक थिटाला आपण काय लिहू शकतो कोसेक थिटा बरोबर 1 साइन थिटा. चालेल. मग या सेक थिटाच्या ठिकाणी मी लिहितो 1 कॉस थिटा अधिक या कोसेक थिटाच्या ठिकाणी लिहितो मी 1 साइन थिटा. ओके. पुढे बघा m/n बरोबर हा कॉस थिटा अधिक साइन थिटा जसाच तसा. खाली बघा आता इथं कॉस थिटा इथं साइन थिटा आहे. तिरपा गुणाकार करावा लागेल. छेद सारखा नाही आहे कारण इथं कॉस आहे इथं साइन आहे. मग साइन थिटा गुणेला 1 म्हणजेच काय झालं साइन थिटा अधिकचं चिन्ह. कॉस थिटा गुणेला 1 म्हणजे काय झालं कॉस थिटा. आणि खाली काय होईल छेदाछेदाचा गुणाकार म्हणजेच कॉस थिटा इंटू साइन थिटा. ठीक आहे. बरोबर आहे. आता लक्षात घ्या हा छेदाचा छेद वरती जाईल म्हणजेच m/n बरोबर काय होईल कॉस थिटा अधिक साइन थिटा आहे ना. आणि हा गुणाकारामध्ये कॉस थिटा इंटू साइन थिटा होईल. आणि हे काय होईल साइन थिटा अधिक कॉस थिटा. आता इथं लक्ष द्या साइन थिटा इकडे आहे इथं साइन थिटा पहिले आहे. इथं कॉस थिटा इकडे आहे कॉस थिटा इकडे आहे. म्हणजे बेरीज आहे. बेरीजमध्ये कॉस थिटा अधिक साइन थिटा केलं काय आणि साइन थिटा अधिक कॉस थिटा केलं काय सारखंच आहे. कारण 5 अधिक 3 बरोबर सुद्धा 8 होतात आणि 3 अधिक 5 बरोबर सुद्धा केलं तरी 8 होतात. म्हणजे दोन्ही सारखेच आहे म्हणजे हे कटून जातील. म्हणजे याचं उत्तर काय येईल 1. म्हणजेच 1 गुणेला कॉस थिटा इंटू साइन थिटा उत्तर काय येईल कॉस थिटा इंटू साइन थिटा. म्हणजे आपल्याला फायनल उत्तर भेटते m/n बरोबर कॉस थिटा गुणेला साइन थिटा. आणि आपल्याला m/nच पाहिजे होतं म्हणजे आपलं उत्तर आलं m/nच पाहिजे होतं म्हणजे आपलं उत्तर आलं कॉस थिटा गुणेला साइन थिटा. तर याची किंमत काय येईल कॉस थिटा गुणेला साइन थिटा. ठीक आहे. प्रश्न दिसायला कठीण आहेत पण सोडवायला सोपे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर दिसत आहे की साइन थिटा छेदामध्ये 1 अधिक कॉस थिटा अधिक 1 अधिक कॉस थिटा छेदामध्ये साइन थिटा बरोबर किती. आणि हा प्रश्न आला होता 3 एप्रिल 2016च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर कसा सोडवायचा बघा. याचा छेद काय आहे 1 अधिक कॉस थिटा
आणि याचा छेद काय आहे साईन थिटा. मग इथं बेरीज आहे व्यवहारी अपूर्णांकाची, कारण साईन थिटा म्हणजे अँगलच आहेत आणि ह्या पण अँगलच आहे. मग बेरीज आहे तर बेरीज करताना छेद जर भिन्न असतील तर आपण तिरपा गुणाकार करतो. मग इथं सुद्धा तिरपा गुणाकार करू. मग बघा या साईन थिटा गुणेला साईन थिटा काय होईल, साईन वर्ग थिटा अधिक इथं काय 1 अधिक कॉस थिटा गुणेला 1 अधिक कॉस थिटा, याचं काय होईल 1 अधिक कॉस थिटा याचा वर्ग. आणि छेदामध्ये काय होईल रे, 1 अधिक कॉस थिटा गुणेला साईन थिटा, 1 अधिक कॉस थिटा गुणेला काय होईल साईन थिटा, कारण छेदाछेदाचा गुणाकार. ठीक आहे. इथं बघा साईन वर्ग थिटा आहे. आता इथं काय झालं, कंसामध्ये 1 अधिक कॉस वर्ग थिटा, आपला जो विस्तार सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग, बरोबर ना. म्हणजे काय असते ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab हे आपला जो विस्तार सूत्र आहे, बरोबर ना. मग याच्यामध्ये आपण हे विस्तार सूत्र लावूया. म्हणजे ए काय झाला आपला 1 झाला आणि बी काय झाला कॉस थिटा झाला. मग टाकू आपण त्याच्यामध्ये किमती. तर साईन वर्ग थिटा अधिक बघा ए वर्ग, मग ए काय आहे 1, 1चा वर्ग किती 1 अधिक बी वर्ग, बी काय आहे कॉस थिटा, मग कॉस वर्ग थिटा होईल तो, अधिक 2 गुणेला ए किती आहे 1 गुणेला बी काय आहे कॉस थिटा. ओके. खाली काय राहिलं 1 अधिक कॉस थिटा आणि इकडे साईन थिटा. ठीक आहे. आता बघा मला माहीत आहे साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 असते. मी तो पुढे घेतो, साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा. ठीक आहे. हा प्लसचं चिन्ह आहे, पुढे घेतलं काय मागे घेतलं काय हरकत नाही. हा अधिक 1 याच्यानंतर लिहिला, 2 गुणेला 1 2 झाले, म्हणजे याचं उत्तर काय आलं अधिक 2 कॉस थिटा. पुढे काय होईल हे जसंच तसं 1 अधिक कॉस थिटा आणि हा साईन थिटा. बघा साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा उत्तर असते 1, या सगळ्याचं उत्तर आलं 1 अधिक 1 अधिक 2 कॉस थिटा आणि खाली काय येईल 1 अधिक कॉस थिटा आणि साईन थिटा जसंच्या तसं. बघा 1 अधिक 1 किती झाले 2, पुढील येतं मी 2 अधिक हा 2 कॉस थिटा खाली काय येईल 1 अधिक कॉस थिटा साईन थिटा. ठीक आहे. पुढे बघा हा 2 आहे हा 2 आहे, दोन्ही ठिकाणी 2 2 आहे म्हणून 2 कॉमन जर काढला तर हा 2 कॉमन काढला, मग इथं काय राहील 1 अधिक हा 2 बाहेर निघाला, इथं काय राहील कॉस थिटा आणि खाली काय येईल 1 अधिक कॉस थिटा छेदामध्ये साईन थिटा. हा 1 अधिक कॉस थिटा हा 1 अधिक कॉस थिटा कटला, म्हणजे फायनल उत्तर भेटते आपल्याला 2 छेद साईन थिटा. फायनल उत्तर काय भेटते याचं 2 छेद साईन थिटा. ठीक आहे. अशा तऱ्हेने हा प्रश्न होता. तुम्हाला कन्सेप्ट माहीत असणं गरजेचे आहे, फॉर्म्युले माहीत असणं गरजेचे आहेत. ठीक आहे. समजलं. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर दिसत आहे की 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर किती. हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, आपण शिकवलेला आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. आणि 8वा प्रश्न बघा, जर थिटा बरोबर 30 अंश असेल तर टॅन वर्ग थिटा अधिक कॉट वर्ग थिटाची किंमत किती. सरळ दिलं आहे की थिटाची किंमत 30 अंश आहे, म्हणजे थिटाच्या ठिकाणी 30 अंश टाका आणि याची किमती काढा. करता येईल तुम्हाला. बघा आपण समजा म्हटलं टॅन थिटाची किंमत किती आहे 30 अंश याचा वर्ग आहे, अधिक कॉट परत थिटाची किंमत आहे 30 याचा वर्ग आहे. ठीक आहे. बघा ट्रिग्नोमेट्रीमध्ये टॅन 30 अंशाची किंमत किती आहे 1 वर्गमुळात 3, 1 वर्गमुळात 3 आणि याचा वर्ग आहे, अधिक कॉट 30 अंशाची किंमत. बघा कॉट 30 अंशाची किंमत आहे वर्गमुळात 3 याचा वर्ग करावा लागेल. आता वर्ग आहे 1चा वर्ग किती 1, वर्गमुळात 3चा वर्ग किती 3, अधिक वर्गमुळात 3चा वर्ग किती 3 आहे ना. आता याचं उत्तर काय येईल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि कमेंट करताना
8व्याचं उत्तर असं लिहा कमीत कमी, म्हणजे मला समजेल तुम्ही कोणत्याचं उत्तर दिलेलं आहे. सरळ व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आहे फक्त, बाकीचं तुम्हाला तर मी सोडूनच दिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर दिसत आहे. जर कॉस थिटा बरोबर 4/5 तर सेक थिटा अधिक कोसेक थिटा बरोबर किती? तर सरळ सरळ आपल्याला माहीत आहे इथं कॉस थिटा दिलेला आहे. कॉस थिटा बरोबर काय असते? लगतची बाजू भागेला कर्ण. हे किती आहे? 4/5 आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे? सेक थिटा पहिले काढायचा आहे. मग सेक थिटाची किंमत काय असते? 1/cos थिटा. मग याचं व्यस्त केलं म्हणजे कर्ण वरती घेतला, लगतची बाजू खाली घेतली, सेक थिटा भेटेल. म्हणजे सेक थिटाची किंमत भेटली आपल्याला 5/4. बरोबर आहे. पुढे बघा आपल्याला काढायचं आहे कोसेक थिटा. आणि कोसेक थिटा बरोबर काय असते? कर्ण छेद समोरची बाजू आहे ना, कर्ण छेद समोरची बाजू. आता हे मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. तर कोसेक थिटा बरोबर असते कर्ण छेद समोरची बाजू. आता कर्ण तर आपल्याला माहीत आहे 5. आता समोरची बाजू काढावं लागेल. मग एक बाजू 4 आहे, दुसरी बाजू 5 आहे. तर पायथागोरसाच्या त्रिकुटानुसार मला माहीत आहे एक त्रिकुट आहे 3, 4, 5. म्हणजे समोरची बाजू आपल्याला भेटेल 3. किंवा तुम्ही काढू शकता 5चा वर्ग वजा 4चा वर्ग. 5चा वर्ग 25 वजा 4चा वर्ग 16. 25मधून 16 गेले 9. 9चं वर्गमूळ 3 पायथागोरसाच्या प्रमेयानुसार. आता बघा सेक थिटा भेटला आणि कोसेक थिटा भेटलं. बस सेक थिटा अधिक कोसेक थिटाच काढायचा आहे आपल्याला. मग सेक थिटाची किंमत किती आहे? 5/4 अधिक कोसेक थिटाची किंमत किती आहे? 5/3. बघा छेद सारखे इतका नाही, तिरपा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 5चा आणि 3चा गुणाकार 5×3=15. इथं बेरजेस चिन्ह आहे म्हणून बेरजेस चिन्ह. 5चा आणि 4चा गुणाकार 5×4=20. आणि छेदामध्ये छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे 4 × 3 4×3=12. म्हणजे 20 अधिक 15 किती झाले? 35/12 उत्तर आलं. याला संक्षिप्त रूप जात नाही म्हणजे हे शेवटचं उत्तर भेटेल आपल्याला 35/12. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, बघूया. हा प्रश्न आपण समजला, हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, इझी होता. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. जर साइन थिटा बरोबर 1/√2 तर टॅन थिटा अधिक कॉस थिटा बरोबर किती असं त्यांनी म्हटलं आहे. आपल्याला कळायचं आहे टॅन थिटा अधिक कॉस थिटा. मग बघा टॅन थिटा बरोबर मला माहीत आहे काय असते रे? साइन थिटा छेद कॉस थिटा आहे ना. म्हणून या टॅन थिटाच्या ठिकाणी मी साइन थिटा छेद कॉस थिटा लिहिलं. आणि त्याच्या पुढे काय? कॉस थिटा. याला जर पुढे सॉल्व केलं तर या कॉसच्या छेदामध्ये काही नाही म्हणून एक तिरपा गुणाकार करावा लागेल. म्हणजे साइन थिटा गुणिला 1 झाला साइन थिटा अधिक कॉस थिटा गुणिला कॉस थिटा काय झाला? कॉस वर्ग थिटा. आणि खाली कॉस थिटा गुणिला 1 काय झालं? कॉस थिटा. याला आपण समीकरण नंबर 1 म्हणू. काय म्हणू? समीकरण नंबर 1. ठीक आहे. आता पुढे बघा आपल्याला माहीत आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर उत्तर काय असते? 1 असते. हे आपल्याला माहीत आहे ना. आता मला हे सॉल्व करण्यासाठी कॉस थिटाची किंमत पाहिजे. आणि यालाच आपण सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये काय लिहिलं? साइन थिटा अधिक कॉस वर्ग थिटा आपण कॉस थिटा. आता मग याच्यामध्ये मला साइन थिटाची किंमत माहीत आहे म्हणून या साइन वर्ग थिटाच्या ठिकाणी मी साइन थिटाची किंमत टाकतो. तर साइन थिटाची किंमत आहे 1/√2 आणि याचा काय? वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. पुढे जर सॉल्व केलं तर काय होईल? 1चा वर्ग 1 √2चा वर्ग 2 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मला कॉसची किंमत काढायची आहे. 1/2 तिकडे जाईल म्हणजे बघा इकडे लिहितो मी. हा कॉस वर्ग थिटा बरोबर हा 1 जसा तसा. हा प्लसमध्ये 1/2 आहे, इकडे गेला तर वजामध्ये जाईल 1/2. मग कॉस वर्ग थिटा बरोबर 2 2तून 1 गेले 1/2 राहिलं. मला फक्त कॉस थिटाची किंमत पाहिजे म्हणून 1चं वर्गमूळ 1, 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून याचं उत्तर आलं √2. ठीक आहे, बरोबर आहे. आता बघा कॉस थिटाची किंमत भेटली मला 1/√2. सॉरी साइन थिटाची किंमत आहे माहिती 1/√2 आणि कॉस थिटाची सुद्धा किंमत काय भेटली? 1/√2. आणि याला आपण सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहून टॅन थिटा अधिक कॉस थिटाला काय लिहिलं होतं सिम्प्लिफाईड करून? साइन थिटा अधिक कॉस वर्ग थिटा अपॉन कॉस थिटा. मग यामध्ये जर किमती टाकल्या बघा साइन थिटाची किंमत किती आहे?
1/2 अधिक कॉस वर्ग थिटा आहे म्हणजेच 1/2 याचा वर्ग छेदामध्ये काय कॉस थिटा म्हणजे 1/2. ठीक आहे. पुढे सॉल्व करून पाहिलं तर 1/2 जसाच्या तसं राहणार अधिक 1चा वर्ग 1 2चा वर्ग 2 आणि हे काय होतील 1/2. ठीक आहे. दिसत नसेल तर मी काय करतो आता वरचं थोडंसं रफ करून टाकतो आणि इथं आपण इकडच्या साईडला सॉल्व करू. ठीक आहे. बघा 1/2 अधिक 1/2 परत याचा छेद आहे 2 याचा छेद आहे 2 तिरपा गुणाकार करावा लागेल म्हणजे 1चा आणि 2चा गुणाकार केला तर उत्तर किती आलं 2 अधिक 2 आणि 1चा गुणाकार केला तर उत्तर आलं 2 आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार केला तर 2 गुणिले 2 म्हणजे याचं उत्तर आलं 2 आणि खाली काय 1/2 बरोबर आहे. आता बघा याला आपण सॉल्व नाही करू शकत पण हा छेदाचा छेद आहे वरती जाईल म्हणजे याला आपण लिहू शकतो 2 अधिक 2 छेदामध्ये 2 गुणिला 2/1 बरोबर आहे. आता बघा हा 2 आणि 2 कटला 2 आणि 2 कटला म्हणजे इथे किती राहिलं 2 अधिक 2 छेदामध्ये 2. ठीक आहे. आता या 2ला जर मी 2 या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर करता येईल का बघा 2ला आपण 2 असं जर लिहायचं म्हटलं तर कसं लिहू शकतो 2 गुणिले 2 आणि याला पण आपण 2 गुणिले 2 लिहू शकतो म्हणजे याला आपण असं लिहिलं 2 गुणिले 2 अधिक हा 2 याला सुद्धा असं लिहिलं 2 गुणिले 2 म्हणजे 2 गुणिले 2 उत्तर आलं 2. ठीक आहे. आता बघा इथं 2 आहे आणि इथं 2 आहे 1 बाहेर काढला तर इथं काय राहिलं 2 अधिक 1 आणि इथं 2 गुणिले 2 हा 2 कटला म्हणजे फायनल उत्तर भेटेल आपल्याला 2 अधिक 1 छेदामध्ये 2 हे आपलं फायनल उत्तर झालं. ठीक आहे. यालाच आपण काय लिहू शकतो 1 अधिक 2 छेदामध्ये 2. ठीक आहे. बघा ऑप्शनमध्ये तुमचं हे पण उत्तर राहू शकते किंवा हे पण राहू शकते. मग पहिले काढल्यानंतर पहिले बघा ते ऑप्शनमध्ये उत्तर आहे का नंतर त्याला सिम्प्लिफाईड करण्याचा प्रयत्न करायचा अन्यथा करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. प्रश्न समजला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत बघा. ठीक आहे. प्रश्न समजला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत बघा. बघा नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर आहे कॉस 1 अंश गुणिला कॉस 2 अंश गुणिला कॉस 3 अंश गुणिला कॉस 4 अंश डॅट डॅट डॅश कॉस 89 अंश कॉस 90 अंश बरोबर किती आणि हा प्रश्न येऊन गेला होता 26 जुलै 2021ला. बघा इथं कॉस 1 अंश आहे 1 अंशाची किंमत आपल्याला माहीत आहे का रे नाही काढता येत. कॉस 2 अंशाची किंमत माहीत आहे आपल्याला नाही काढता येत. काढता येते पण त्याला खूप पुढे जावं लागेल. पण कॉस 3 अंश नाही कॉस 4 अंश नाही आहे आणि याचा गुणाकार आहे डायरेक्ट कॉस 90 अंशापर्यंत. मग साधं दिमागाची बत्ती गुल करून टाकायची आणि लक्षात घ्यायचं आपल्याला किंमत याच्यापैकी कशाची माहीत आहे रे कॉस 90 अंशाची माहीत आहे ना. हा टेबल आपल्या पुढे आहे. कॉस 90 अंशाची किंमत किती असते रे 0 असते बरोबर आहे. आणि हे तुम्ही लक्षात घ्या कॉस 1 अंशापासून तर कॉस 90 अंशापर्यंत पूर्ण काय आहे गुणाकार आहे. मग ह्या सगळ्या गुणाकार आपण किती मोठा झाला आणि गुणेला कॉस 90 अंशाची किंमत किती आहे 0 आहे म्हणजे 0 गुणेला कोणतीही संख्या उत्तर काय असते 0 असते म्हणजे याचं उत्तर डायरेक्ट तोंडी काढलं गेलं असतं 0 अंश म्हणजे 1 मार्क तुमचा काय होता फुकटचा होता. आणि कशानुसार होता ट्रिग्नोमेट्रिक टेबलनुसार. ट्रिग्नोमेट्रिक टेबल लक्षात असला तर काही काही प्रश्न एकदम तुमचे पानसट होऊन जातील. त्यामुळे जे सांगितलं आहे ते लक्षात ठेवा व्यवस्थित. पहिलं दुसरं तिसरं चौथं लेक्चर क्रमानुसार सिक्वेन्सनुसार पाहून नोटबुकमध्ये लिहून सगळं पद्धतशीर कंप्लीट करा तरच तुम्हाला त्रिकोणमिती हा चॅप्टर समजेल नाही तर अन्यथा समजणार नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत बघा. पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा आपल्या पुढे टॅन 40 अंश छेदामध्ये कोसेक 50 अंश याचा वर्ग अधिक कॉट 40 अंश छेदामध्ये सेक 50 अंश याचा वर्ग बरोबर उत्तर किती. आणि हा प्रश्न आला होता 15 मार्च 2021च्या पेपरमध्ये. तर सोपी प्रश्न आहे बघा. टॅन 40 अंशला आपण लिहू शकतो साईन 40 अंश छेदामध्ये कॉस 40 अंश बरोबर आहे.
आता कोसेक 50 अंश बरोबर लक्षात घ्या, इथे लिहितो मी कोसेक थिटा बरोबर आपण लिहू शकतो सेक 90 वजा थिटा, है ना, सेक 90 वजा थिटा. मग कोसेकला सेक करायचं असेल तर मी लिहू शकतो सेक 90 वजा थिटाची किंमत किती आहे 50 अंश. कारण 90मधून 50 गेले 40 म्हणजे पुढे आपल्याला कट करता येईल. सेम तसंच इथं आपण करू शकतो. इथं सेक थिटा आहे, त्याला कोसेक करायचं आहे तर आपण त्याला लिहू शकतो कोसेक 90 वजा थिटा. काय लिहू शकतो कोसेक 90 वजा थिटा. मग आता हा सेक 50 अंश आहे तर याला कोसेक लिहिताना कोसेक 90 वजा 50 अंश लिहिता येईल. म्हणजे 90मधून 50 गेले 40 अंश आपल्याला भेटतील. ह्या दोन्ही कन्सेप्ट इथं आपण खाली वापरूया. बघा अधिक आणि या सगळ्याचा वर्ग आहे, हा अधिक कॉट 40 अंशाला काय लिहू शकतो आपण कॉस 40 अंश छेदामध्ये साईन 40 अंश आणि सेक 50 अंशाला लिहू शकतो कोसेक 90 वजा 50 अंश आणि या सगळ्याचा काय आहे वर्ग आहे. ठीक आहे, लक्षात घ्या साईन 40 अंश अपॉन कॉस 40 अंश आणि सेक 90 वजा 50 म्हणजे सेक किती होतील 40 अंश याचा वर्ग अधिक कॉस 40 अंश छेदामध्ये साईन 40 अंश अपॉन कोसेक 90 वजा 50 म्हणजेच हे काय होतील कोसेक 40 अंश या सर्वांचा काय वर्ग. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे. आता दिसत नसेल तर एक शेवटची स्टेप आपण इथे लिहून टाकू. बघा साईन 40 अंश अपॉन कॉस 40 अंश. या सेक 40 अंशाला काय लिहू शकतो सेक हा रेसिप्रोकल असतो कॉस थिटाचा, मग याला लिहू शकतो 1 कॉस 40 अंश याचा झाला वर्ग अधिक बघा इथं कॉस 40 अंश साईन 40 अंश कोसेकला काय लिहू शकतो आपण 1 साईन 40 अंश है ना, याचा झाला वर्ग. आता बघा कॉस 40 अंश आणि कॉस 40 अंश कटला कारण छेद वरती कटून जाईल आणि हा साईन 40 अंश आणि साईन 40 अंश कटला. मग काय राहिलं फक्त साईन 40 अंशचा वर्ग अधिक कॉस 40 अंशाचा वर्ग. उत्तर तुम्ही सांगा. इकडे लिहितो मी काय राहिलं साईन वर्ग 40 अंश अधिक कॉस वर्ग 40 अंश. काय उत्तर तोंडी तुम्ही सांगितलं पाहिजे. साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा उत्तर काय येईल 1 म्हणजे याचं उत्तर काय आलं 1 आलं. एवढा सोपी प्रश्न होता आणि हा आला होता 15 मार्च 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न थोडासा लॉजिकल आहे. जर साईन ए बरोबर 4 वर्गमुळात 17 4/वर्गमुळात 17 तर टॅन 2a बरोबर किती. आणि हा प्रश्न आपल्या 14 मार्च 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला होता. तर लक्षात घ्या आपल्याला टॅन 2a काढायला सांगितलं तर साईन ए बरोबर असते दिलेला आपल्याला 4/वर्गमुळात 17. मग साईन बरोबर काय असते स क ल म्हणजे स आणि क म्हणजे काय असणार समोरची बाजू अपॉन कर्ण है ना. आणि आपल्याला टॅन काढायचं आहे म्हणजे टॅन ए सुद्धा काढावं लागेल. मग टॅन ए बरोबर काय असते समोरची बाजू अपॉन लगतची बाजू आहे ना. मग याच्यानुसार आपण आता बघा 4 आणि वर्गमुळात 17 समोरची बाजू आणि कर्ण माहीत आहे, आपल्याला लगतची बाजू काढायचं आहे. तर लगतची बाजू बरोबर काय येईल लगतची बाजूचा वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार बरोबर काय येईल कर्ण वर्ग वजा समोरच्या बाजूचा वर्ग. तर कर्ण किती आहे वर्गमुळात 17 याचा वर्ग वजा समोरची बाजू किती आहे 4 4चा वर्ग वर्गमुळात 17चा वर्ग 17 वजा 4चा वर्ग 16 म्हणजे उत्तर आला 1. म्हणजे लगतच्या बाजूचा वर्ग आला 1. त्यामुळे आपण लगतची बाजू बरोबर काय म्हणू शकतो 1 कारण 1चं वर्गमूळ किती असते 1 असते. प्लस मायनस 1 येईल आहे ना प्लस मायनस 1. आता आपल्याला टॅन ए बरोबर भेटेल समोरची बाजू किती भेटली 4 आणि लगतची बाजू किती भेटली 1 म्हणजे टॅन ए बरोबर उत्तर किती आलं फक्त 4. तर पण आपल्याला काय काढायचं आहे टॅन 2a काय काढायचं आहे टॅन 2a. तर लक्षात घ्या
टॅन 2a बरोबर एक सूत्र आहे, एच्या ठिकाणी थिटा असतो, तर तिथं असते 2 टॅन ए वजा 1 वर्ग टॅन 1 वजा टॅन वर्ग ए. एक आपला जो सूत्र आहे टॅन 2 थिटा बरोबर 2 टॅन थिटा छेदामध्ये 1 वजा टॅन वर्ग थिटा, आणि एच्या ठिकाणी आपला थिटा आहे, बरोबर ना. मग आपल्याला टॅन 2aच काढायचा आहे. मग आपल्याला ह्या किमती टाकाव्या लागतील 2 टॅन थिटा अपॉन 1 वजा टॅन वर्ग थिटा. मग इकडे किमती टाकतो, इकडे लिहितो बरोबर 2 गुणेला टॅन ए. टॅन एची किंमत किती भेटली रे आपल्याला 4 छेदामध्ये 1 वजा टॅन वर्ग ए म्हणजे 4चा वर्ग म्हणजे 2 गुणेला 4 किती झाले 8, आणि 1 वजा 4चा वर्ग झाला 16 म्हणजे 8 छेद हे उत्तर किती आला 15, म्हणजे त्याला आपण लिहू शकतो वजा 8 छेद 15. म्हणजे याचं उत्तर किती आलं वजा 8 छेद 15. ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मी उदाहरणामध्ये काही वेगवेगळे फॉर्म्युले जे आहेत ते ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे किंवा ट्रिग्नोमेट्रीमधले ॲडिशनवाले असतील, सबट्रॅक्शनवाले असतील किंवा द्विघातवाले असतील ते तुम्हाला सांगत आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करत चला. आणि हा चॅप्टर संपल्यानंतर काही महत्त्वाचे फॉर्म्युले जे आहेत जे मी तुम्हाला सांगितलेले नाही आहेत, कारण एवढे मोठे फॉर्म्युले पाठ करून जमणार नाही आहे. फक्त जे आपल्याला इम्पॉर्टंट परीक्षेमध्ये येतात त्याच प्रकारचे फॉर्म्युले बघायचे आहे. तर हा चॅप्टर झाल्यानंतर माझं निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवरती मी सर्व ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले टाकणार आहे. ते तुम्ही तिथून काढून घ्यायचे आहेत. त्याची PDF तुम्ही तिथून डाउनलोड करून त्याचे प्रिंटआउट काढून घ्या. ठीक आहे. हा आपण प्रश्न बघितला. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. जर टॅन थिटा बरोबर 12/5 तर 1 अधिक साईन थिटा छेदामध्ये 1 वजा साईन थिटा बरोबर किती. आणि हा प्रश्न आला होता 13 मार्च 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर लक्षात घ्या आपल्याला साईन थिटा काढायचा आहे. मग टॅन थिटा बरोबर आपल्याला माहीत आहे काय असते, टॅन थिटा बरोबर 12/5 आहे, आणि टॅन थिटा बरोबर असते समोरची बाजू भाग्याला लगतची बाजू. आपल्याला साईन थिटा पाहिजे. मग साईन थिटा बरोबर काय असते रे, समोरची बाजू अपॉनमध्ये काय असते कर्ण. तर समोरची बाजू इथं 12 आहे म्हणून ही 12, आणि कर्ण आपल्याला काढावं लागेल. मग मी पायथागोरसच्या त्रिपुट माझे पाठ आहेत म्हणून मी म्हणू शकतो एक बाजू 5 आहे, दुसरी बाजू 12 आहे, तर तिसरी बाजू किती येईल 5, 12, 13. म्हणजे कर्ण किती आला 13 आला. किंवा तुम्ही 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग करा, बेरीज करा, वर्गमूळ काढा, तसं सुद्धा करू शकता पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग साईन थिटा म्हटलं तर मला हे काढायचं आहे 1 अधिक साईन थिटा छेदामध्ये 1 वजा साईन थिटा. टाकू किमती. आपल्याला काढायचं 1 अधिक साईन थिटा छेदामध्ये 1 वजा साईन थिटा बरोबर 1 अधिक साईन थिटाची किंमत किती रे 12/13. इथं 1 वजा साईन थिटाची किंमत किती 12/13. परत तिरपा गुणाकार 13 गुणिला 1 13 अधिक 12 आणि छेदामध्ये 13. इथं परत तिरपा गुणाकार 13 गुणिला 1 13 वजा 12 छेदामध्ये 13. हे 13 कटतील. 13 आणि 12 झाले 25, आणि 13मधून 12 गेले 1 म्हणजे उत्तर आलं 25. ठीक आहे. म्हणजे याचं फायनल उत्तर किती भेटलं आपल्याला 25 भेटलं. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर किती येईल 1 अधिक साईन थिटा छेदामध्ये 1 वजा साईन थिटा, याचं उत्तर आलं 25. हा प्रश्न आला होता 13 मार्च 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर येत आहे. जर साईन थिटा अधिक कॉस थिटा बरोबर P आणि सेक थिटा अधिक कोसेक थिटा बरोबर Q, तर Q कंसामध्ये P वर्ग वजा 1 बरोबर किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर Q बरोबर आपल्याला दिला आहे. बघा Q बरोबर आहे सेक थिटा अधिक कोसेक थिटा है ना. मी याला असं लिहितो Q बरोबर सेक थिटाला आपण काय लिहू शकतो 1 कॉस थिटा अधिक कोसेक थिटा लिहू शकतो 1 साईन थिटा. पुढे जर सॉल्व केलं तर साईन थिटा गुणिला 1 साईन थिटा अधिक कॉस थिटा गुणिला 1 कॉस थिटा अपॉन कॉस थिटा इंटू साईन थिटा हे आहे ना. हा झाला Q बरोबर आहे. क्यूची आपण सिम्प्लिफाईड किंमत अशी काढली साईन थिटा अधिक कॉस थिटा आणि कॉस थिटा इंटू साईन थिटा. ठीक आहे. बघा आता आपल्याला Q कंसामध्ये P वर्ग वजा 1 करायचा आहे. मग Qची किंमत आपण इकडे लिहितो. Q बरोबर ही किंमत काढली आपण समजा साईन थिटा अधिक कॉस थिटा
छेदामध्ये काय येईल कॉस थिटा इंटू साइन थिटा. पुढे ब्रॅकेटमध्ये पीचा वर्ग आहे. पी काय साइन थिटा अधिक कॉस थिटा. हा महिरपी कंस होईल. साइन थिटा अधिक कॉस थिटा या सगळ्याचा वर्ग वजा 1 आहे ना. वजा 1 हा महिरपी कंस. सॉल्व करू तर साइन थिटा अधिक कॉस थिटा अपॉनमध्ये येईल कॉस थिटा इंटू साइन थिटा. ठीक आहे. इथं बघा साइन ए अधिक साइन बी किंवा ए अधिक बी म्हटलं, हा ए म्हटला आणि हा बी म्हटला, म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर काय ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab म्हणजे ए वर्ग म्हणजेच काय येईल साइन वर्ग थिटा अधिक बी वर्ग म्हणजेच कॉस वर्ग थिटा अधिक 2 गुणेला ए आणि बी म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा वजा 1. ठीक आहे. लक्षात घ्या साइन थिटा अधिक कॉस थिटा छेदामध्ये आहे कॉस थिटा इंटू साइन थिटा. आता बघा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा काय झाला 1 अधिक हा येईल 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा वजा 1. ठीक आहे. बघा अधिक 1 वजा 1 कटला आणि इथं बघा कॉस थिटा इंटू साइन थिटा आणि इथं पण काय साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे प्लस गुणाकारामध्ये साइन थिटा इंटू कॉस थिटा केला काय आणि कॉस थिटा इंटू साइन थिटा केला काय सारखा होईल. म्हणजे हा आणि हा कटला म्हणजे इथं किती आला +2 म्हणजे बघा साइन थिटा प्लस कॉस थिटा इंटू किती आले 2 आहे ना. आणि लक्षात घ्या साइन थिटा प्लस कॉस थिटा साइन थिटा प्लस कॉस थिटा किती बरोबर काय पी आहे म्हणून आपण लिहू शकतो याच्या ठिकाणी आपण पी टाकू शकतो म्हणजे पी गुणेला 2 म्हणजे ज्याचं उत्तर आपण लिहू शकतो 2p. काय लिहू शकतो 2p म्हणजे क्यू कंसामध्ये पी वर्ग वजा 1 याचं उत्तर आपण लिहू शकतो 2p. हा प्रश्न अत्यंत वेगळा होता पण सोपी होता आणि हा परीक्षेमध्ये आला होता आपल्याला 13 मार्च 2021चा. जर तुम्हाला मी जे शिकवत आहे ते जर खरंच समजत असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे tan 100 अधिक tan 125 अधिक tan 100 गुणेला tan 125 बरोबर किती. तर बघा टॅनची 100 किंमत मला माहीत नाही, 125ची माहीत नाही, 100ची माहीत नाही, 125ची माहीत नाही. मग याच्यासाठी बघा इथं आपल्याला असं दिसते की tan a अधिक tan b. मग tan a आणि tan bचा एक फॉर्म्युला आहे. tan a अधिक b बरोबर असते tan a अधिक b बरोबर असते tan a अधिक tan b खाली असते 1 वजा tan a इंटू tan b. खाली असते 1 वजा tan a इंटू b. ठीक आहे. तर बघा a आपण 100 म्हटलं आणि b याला म्हटलं म्हणजे याला किमती जर टाकल्या आपण असं लिहू शकतो tan 100 वजा वजाने अधिक 125 बरोबर tan 100 अधिक tan 125 छेदामध्ये 1 वजा tan 100 गुणेला tan 125. ठीक आहे. बघा tan 100 अधिक 125 किती होतील tan 225 बरोबर tan 100 अधिक tan 125 छेदामध्ये 1 वजा tan 100 गुणेला tan 125. ठीक आहे. बघा tan 225ची किंमत असते किती 1. किती किंमत असते 1 म्हणजे 1 बरोबर काय येईल tan 100 अधिक tan 125 अपॉन 1 वजा tan 100 गुणेला tan 125. ठीक आहे. इथे 1 आहे, हा इकडे मी स्प्लिट केला तर 1ने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर तेच येईल. पुढे बघा हे काय होईल मग 1 वजा tan 100 डॉट tan 125 बरोबर हे इकडचं tan 100
अधिक टॅन 125 अंश जसं तसं राहिलं. ठीक आहे. आता बघा हा वजा आहे, हे पूर्ण वजा आहे. मी तिकडच्या साईडला शिफ्ट केलं तर तिकडे गेलं तर काय होईल अधिक, म्हणजे इकडे काय राहील 1 बरोबर हे इकडचं टॅन 100 अंश अधिक टॅन 125 अंश जसं तसं, आणि वजाच्या ठिकाणी काय झालं अधिक टॅन 100 अंश टॅन 125 अंश. बरोबर आहे. तर लक्षात घ्या आता आपल्याला काय पाहिजे होतं टॅन 100 अंश अधिक टॅन 125 अंश अधिक टॅन 100 अंश गुणिले 125 अंश. आली ही किंमत टॅन 100 अंश अधिक टॅन 125 अंश अधिक टॅन 100 अंश गुणिले टॅन 125 अंश याची किंमत पाहिजे होती. हे झालं. याची किंमत किती आली मग 1. म्हणजे या फॉर्म्युल्यानुसार आपण फक्त किमती टाकल्या या दोघांमध्ये तर आपल्याला याचं उत्तर भेटलं 1. मग या पूर्ण याचं उत्तर किती भेटलं 1. म्हणजे बघा की दिसायला कठीण आहे पण सोडवायला सोपं आहे. म्हणजे घाबरायची काही गरज नाही, फक्त काही कन्सेप्ट आहेत. जेवढे जास्त उदाहरणं सॉल्व करसाल, मी कमीत कमी पहिल्या लेक्चरमध्ये तुमची 10 उदाहरणं घेतले होते, आजच्या लेक्चरमध्ये आपण 20 ते 22 प्रश्न बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. एवढे जरी प्रश्न तुम्ही जर केले तर मला तरी असं वाटत नाही की त्रिकोणमितीमध्ये तुम्हाला कोणी अडवू शकेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे बघा. जर कोसेक थिटा वजा कॉट थिटा बरोबर ए तर कोसेक थिटा बरोबर किती. तर बघा याच्यामध्ये मी काय करतो, हा कोसेक थिटा जसं तसा ठेवतो, हा वजा कॉट थिटा तिकडे घेतो ना, हा ए इकडे घेतो, तर हा प्लस ए आहे तर हा झाला वजा ए, आणि वजा कॉट थिटा इकडे घेतला तर हा झाला कॉट थिटा. आता या दोन्ही बाजूचा मी वर्ग करतो. काय करतो दोन्ही बाजूचा वर्ग. तर इथं काय होईल कोसेक थिटा वजा ए याचा वर्ग आणि इथं होईल कॉट वर्ग थिटा. ठीक आहे. आता बघा ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजे एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा 2 गुणिला कोसेक थिटा इंटू ए बरोबर हे झालं कॉट वर्ग थिटा. ठीक आहे. बरोबर आहे. आता लक्षात घ्या कोसेक वर्ग थिटा अधिक ए वर्ग आणि याला काय लिहू शकतो वजा 2a कोसेक थिटा बरोबर कॉट वर्ग थिटा. हा कॉट वर्ग थिटा मी इकडे आणतो आणि वजा 2a कोसेक थिटा मी तिकडे नेतो. बघा कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा अधिक ए वर्ग बरोबर 2a कोसेक थिटा असं लिहिता येईल. बरोबर आहे. हा वजा तिकडे नेला, हा प्लस होता इकडे झाला. तर कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा आपल्याला माहीत आहे 1 प्लस कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा होतं. म्हणून आपण कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा बरोबर काय म्हणू शकतो 1 अधिक ए वर्ग बरोबर 2a कोसेक थिटा है ना. मला कोसेक थिटाची किंमत काढायची आहे, कोसेक थिटा पाहिजे, म्हणून हा 2a इकडे जाईल म्हणजे 1 अधिक एचा वर्ग बरोबर 2a बरोबर आपण लिहू शकतो कोसेक थिटा. ठीक आहे. हे झालं याचं उत्तर. ऑप्शनमध्ये हे जर नसेल तर आपण याला आणखी सिम्प्लिफाईड करू शकतो. कसं सिम्प्लिफाईड करू शकतो बघा कोसेक थिटा बरोबर आहे ना. बघा याला आपण असं लिहू शकतो एचा वर्ग अधिक 1 छेदामध्ये 2a बरोबर. आता बघा याच्यासमोर काही नाही म्हणजे 1 आहे आणि इथं 2 आहे म्हणजे आपण 1/2 जर बाहेर काढला तर इथं काय येईल एचा वर्ग आहे ना अधिक 1 अपॉन ए. पुढे जर सॉल्व केलं तर 1/2 एचा वर्ग छेद ए अधिक 1/1 आहे ना. हा कटेल म्हणजे आपण 1/2 ए अधिक 1/1 हे सुद्धा उत्तर याचं लिहू शकतो. पण तुम्हाला ऑप्शननुसार डिपेंड आहे की आपल्याला कुठलं उत्तर दिलेलं आहे. इथपर्यंत उत्तर असेल तर ठीक, नाही तर आणखी सिम्प्लिफाईड करून त्याला लिहिता येईल. ठीक आहे. सोपे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. जर 2xy कॉस थिटा अधिक कंसामध्ये x वर्ग वजा y वर्ग साइन थिटा बरोबर x वर्ग अधिक y वर्ग तर टॅन थिटा बरोबर किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या आपल्याला दिलेलं काय आहे 2xy कॉस थिटा अधिक कंसामध्ये x वर्ग वजा y वर्ग साइन थिटा बरोबर x वर्ग अधिक y वर्ग हे दिलेलं आहे. त्यानुसार आपल्याला काढायचं आहे टॅन थिटा. बरोबर आहे. आता लक्षात घ्या
हा एक्स वर्ग अधिक वाय वर्ग इकडे आहे, इकडे जर आपण घेतला तर हा इकडे गुणाकारात आहे, इकडे जाताना काय येईल भागाकारामध्ये, म्हणजे या पूर्ण संख्येच्या भागाकारामध्ये येईल. तर ही एक वेगळी संख्या आहे आणि ही एक वेगळी संख्या आहे. म्हणजे याला जर असं लिहिलं मी 2xy अपॉन एक्स वर्ग अधिक वाय वर्ग आणि हा कॉस थिटा वेगळा, कारण याच्याच या दोन्ही याला भागाकारात येईल. इथं काय येईल तो एक्स वर्ग वजा वाय वर्ग आणि याचा एक्स वर्ग अधिक वाय वर्ग हा साईन थिटा. आता इकडे काही नाही म्हणजे काय राहिलं 1. ठीक आहे. आता बघा इथं कॉस थिटा आहे आणि इथं साईन थिटा आहे, बरोबर आहे. इथं कॉस थिटा आहे आणि इथं साईन थिटा आहे, उत्तर काय आलं 1. आपल्याला एक कन्सेप्ट माहीत आहे की साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर उत्तर असते 1, बरोबर आहे. इथं सिंगल साईन थिटा आहे, म्हणजे याला जर आपण साईन थिटा म्हटलं मग साईन थिटा गुणेला साईन थिटा काय होईल साईन वर्ग थिटा. इथं सिंगल कॉस थिटा आहे आणि याला जर आपण कॉस थिटा म्हटलं म्हणून कॉस थिटा गुणेला कॉस थिटा कॉस वर्ग थिटा. मग कॉस वर्ग थिटा अधिक साईन वर्ग थिटा उत्तर 1 आहे, कारण साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आहे. आणि हेच उलटं लिहिलं कॉस वर्ग थिटा अधिक साईन वर्ग थिटा बरोबर उत्तर 1 येईल. म्हणून मी काय म्हणतो की कॉस थिटा बरोबर 2xy अपॉन एक्स वर्ग अधिक वाय वर्ग आणि साईन थिटा बरोबर एक्स वर्ग वजा वाय वर्ग अपॉन एक्स वर्ग अधिक वाय वर्ग आहे ना. समजलं. मग आपल्याला काय करायचं आहे टॅन थिटा काढायचा आहे. मग टॅन थिटा बरोबर मला माहीत आहे काय असते साईन थिटा छेदामध्ये कॉस थिटा. ठीक आहे. साईन थिटाची किंमत मला समजली एक्स वर्ग अधिक वाय वर्ग आहे, एक्स वर्ग वजा वाय वर्ग छेदामध्ये काय आहे एक्स वर्ग अधिक वाय वर्ग. कॉस थिटाची किंमत मला माहीत आहे 2xy अपॉन एक्स वर्ग अधिक वाय वर्ग. सरळ सरळ हे उलटे होतील तर हे कटून जाईल, म्हणजे उत्तर येते एक्स वर्ग वजा वाय वर्ग अपॉन 2xy. पुढे सॉल्व करता येईल का नाही करता येत. म्हणजे टॅन थिटाची किंमत आली एक्स वर्ग वजा वाय वर्ग अपॉन 2xy. आणि हा प्रश्न आला होता आपला 9 मार्च 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर दिसतंय की साईन 25 गुणेला कॉस 35 अधिक कॉस 25 गुणेला साईन 35 बरोबर किती. आणि हा प्रश्न आला होता 2 मार्च 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर लक्षात घ्या इथं साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी. मग याच्यासाठी आपला एक फॉर्म्युला आहे साईन ए प्लस बी बरोबर काय असते साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. हा एक फॉर्म्युला आहे साईन ए प्लस बीचा, साईन ए प्लस बीचा. मग ए काय होईल 25 आणि बी काय होईल 35. मग साईन ए किती 25 अधिक बी बरोबर 35 म्हणजे साईन 25 अधिक 35 किती झाले रे 60. मग साईन 60ची किंमत बघा. तर साईन 60ची किंमत किती आहे वर्गमुळात 3/2 झालं उत्तर. काही पुढे सॉल्व करण्याची गरज नव्हती, फक्त हा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. जर साईन 2a बरोबर कॉस 75 तर एची कमीत कमी किंमत किती. आणि हा प्रश्न आला होता 2 मार्च 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर लक्षात घ्या इथं साईन दिलेला आहे आणि इकडे कॉस दिलेला आहे. मग बघा कॉसला आपण असं लिहू शकतो का कॉस थिटा बरोबर आपण लिहू शकतो साईन 90 वजा थिटा आहे ना. आपण बघितलं आधीच्या उदाहरणामध्ये. म्हणजे इथं या कॉसला आपल्याला साईन करायचं आहे तर साईन 90 वजा थिटा किती आहे 75 म्हणजे 90 वजा 75 लिहू शकतो. मग हा साईन 2a बरोबर साईन 90 वजा 75 आहे ना. मग साईन 2a बरोबर 90मधून 75 गेले किती राहिले रे 15 साईन 15. बघा साईन साईन आहे कटला म्हणजे 2a बरोबर 15 आले. आपल्याला एची किंमत काढायची आहे म्हणजे ए बरोबर किती होईल 15/2. मग 2ने जर 15ला भागलं तर 7.5 उत्तर येईल. म्हणजे एची किंमत किती भेटेल आपल्याला 7.5. एवढं सोपे उदाहरण होतं. आणखी एक उदाहरण आपण बघूया. बघा पुढचा प्रश्न आहे जर कॉस 42 बरोबर पी तर टॅन 48 बरोबर किती. प्रश्न थोडा लॉजिकल आहे. हा प्रश्न आला होता 27 फेब्रुवारी 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर लक्ष घ्या की या कॉसला परत साईन करायचं आहे तर काय होईल. आता आपण बघितलं की साईन 90 वजा 42 बरोबर पी आपण करू आहे ना.
मग साईन 48 अंश बरोबर पी झालं. कारण इथं टॅन 48 अंश आपल्याला काढायचं आहे. मग 42 अंश आपल्याला दिलेलं आहे तर चालणार नाही. मग आपल्याला कोण सारखा असला पाहिजे. म्हणून मी कॉसला साईनमध्ये कन्वर्ट केलं तर 90 वजा 42 होतात. मग 90मधून 42 काढले तर 48 आले. मग साईन 48 अंश बरोबर पी आहे ना. आणि तुम्हाला माहीत आहे साईन 48 अंश बरोबर काय असते रे, समोरची बाजू भागेला कर्ण आहे ना. आणि याचं उत्तर पी दिलेलं आहे. आता पीच्या छेदामध्ये काही नाही म्हणजेच 1 आहे. म्हणजे याचा अर्थ समोरची बाजू पी आहे आणि कर्ण किती आहे 1. आता तुम्हाला टॅन 48 काढायचं आहे तर तुम्हाला लागेल समोरची बाजू अपॉनमध्ये लगतची बाजू लागेल. आता पी आणि 1 आहे तर आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार लगतची बाजू काढता येईल. समोरची बाजू पी झाली तर लगतची बाजू कशी काढता येईल शिकलो आपण पहिल्या लेक्चरमध्ये. लगतच्या बाजूचा वर्ग बरोबर कर्ण वर्ग वजा समोरच्या बाजूचा वर्ग. कर्ण किती आहे 1, 1चा वर्ग वजा समोरची बाजू म्हणजे पीचा वर्ग. 1चा वर्ग 1 वजा पीचा वर्ग. हा झाला लगतच्या बाजूचा वर्ग. मला लगतची बाजू पाहिजे म्हणून याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. 1चं वर्गमूळ 1 वजा पी वर्गचं वर्गमूळ निघत नाही म्हणजे हे वर्गमुळात घ्यावं लागेल. म्हणजे वर्गमुळात 1 वजा पीचा वर्ग. मग टॅन 48 अंश बरोबर समोरची बाजू आपल्याला भेटली पी आणि लगतची बाजू भेटली वर्गमुळात 1 वजा पीचा वर्ग. वर्गमुळात 1 वजा पीचा वर्ग. हे झालं आपलं टॅन 48 अंशाचं उत्तर झालं. ठीक आहे. एक प्रश्न आहे 22 नंबरचा, सर्वात शेवटचा प्रश्न आहे. लेंदी प्रश्न आहे. बघा हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायला देतो, तुम्ही सोडून पहा. जर आलं तर ठीक, नाही आलं तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे दुसरं आपलं त्रिकोणमितीचे लेक्चर नसेल तर दुसरं कुठलंही आपलं लेक्चर असेल त्यामध्ये आपण ते उदाहरण बघूया. तुम्ही आधी ते प्रश्न सॉल्व करून बघा. नाही आला तर आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये दुसरं जो पण आपण चॅप्टर चालू करू त्यामध्ये आपण ते घेऊन टाकूया. पण तुमची कमेंट आली पाहिजे की सर शेवटचं उदाहरण तुम्हाला आलं नाही, तरच मला समजेल की तुम्हाला आलं की नाही आलं. ठीक आहे. एक शेवटचं उदाहरण तुम्हाला लिहितो, ते तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. बघा शेवटचा प्रश्न आज होमवर्कसाठी आहे. 1 अधिक कॉस थिटा छेदामध्ये साईन थिटा वजा साईन वर्ग थिटा छेदामध्ये 1 अधिक कॉस थिटा वजा साईन थिटा अपॉन 1 वजा कॉस थिटा बरोबर उत्तर किती येईल. आणि हा प्रश्न आला होता 22 फेब्रुवारी 2021मध्ये. हा होमवर्कसाठी प्रश्न आहे. होमवर्क म्हणजे तुम्ही याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जर तुम्हाला आलं असेल तरीसुद्धा द्या, नाही आलं असेल तर सांगा की सर आम्हाला हा प्रश्न सोडवता येत नाही आहे. तर आपण पुढचं जे पण आपलं लेक्चर राहील त्यामध्ये हा प्रश्न पहिले घेऊ, नंतर दुसरा आपला चॅप्टर जो असेल तो चालू करूया. जर माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असेल तर निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्रिकोणमिती चॅप्टर मराठीमध्ये मी तर बघितला नाही की यूट्यूबमध्ये कोणी शिकवलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.